आणि बातमी जळगावमधने जळगाव शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या आसोदा गावामध्ये अनेक भागात 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांना साठवून ठेवलेलं पाणी पुरवून वापरावं लागतंय। त्यामुळे पाण्यामध्ये वेगवेगळ्या आळ्या होत आहेत, पाणी दूषित होतंय आणि दूषित पाणीच पिण्याची वेळ ही ग्रामस्थांवर आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गावातील काही भागांमध्ये पाण्याची समस्या ही गंभीर झाली आहे। याच पाण्याच्या समस्येमुळे गावातील मुलांना मुलीही मिळत नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत। गावातील अनेक सुना पाण्याच्या त्रासाला कंटाळल्यात आणि शहराकडे गेल्यात असा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। आमच्या गावामध्ये हा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे। गावामध्ये पाणी येतं 20 ते 25 दिवसांनी येतं आणि ते पाणी येतं पण पिण्यासारखं नसतं। त्या पाण्यामध्ये आम्ही साठवून किती पाणी साठवणार आहे, त्याच्यामध्ये जंत पडतात, तरी ते पाणी तसंच वापरावं लागतं आम्हाला। पाण्याची अशी इतकी समस्या आहे की नळ सुद्धा एकच टाकी आहे, तिथं पाणी घ्यायला गेलं तिथं बी बाया भांडण करता पाणी घ्यायला सुद्धा। ते म्हणतं माझा नंबर, ते म्हणते माझा नंबर, आणि गावाचं नाव म्हटलं तर आसोद्यावरनं इथं मुली द्यायचे आहे का काय करायचं आहे ते म्हणून इथून सुना पण जळगावला गेल्या। 15 दिन के बाद ही पानी आता है। जब जाते हैं जब बोलते कि पाइप फूट गया, मशीन खराब हो गई। हमारे तरफ पानी की बहुत प्रॉब्लम है। हम कुकर भगोने और सब ऐसे घेमल्या बर्तन सब सिर्फ भर के रखते हैं हम, आणि थोड़ा थोड़ा पाणी वापरते। आसोद्याची योजना ही 99% पूर्ण झाली आहे। निधी अभावी ती थांबलेली होती। काल परवाच त्यांना निधी उपलब्ध झालेला आहे। WTPचं काम त्याचं अपूर्ण होतं। WTPचं काम सुद्धा लक्ष देऊन मी पूर्ण करतो। माझं मतदारसंघातलं हे गाव आहे, तरीसुद्धा 6 विंधनवीर अर्जंट आम्ही तिथे केल्या। तिथे पंप सेट बसवले। काही प्रमाणामध्ये काही वार्डांमध्ये पाणी मिळतं आहे, पण आपण जे म्हणताय ते सत्य आहे की 10-12 दिवसामध्ये तिथे पाणी मिळतं आहे। पण मी आपल्याला खात्री देतो WTPचं काम हे महिन्याभरात संपल्यानंतर आम्ही 4 दिवसाच्या आड पाणी तिथे देऊ।